हिंगोलीत शिवकृपा वेलनेस आणि फिटनेस सेंटरचा शुभारंभ। जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर अर्जुन बाबा सुसे यांच्या हस्ते उद्घाटन। नमस्कार, आजच्या हेल्थ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। निरोगी समाज सशक्त समाज याच उदात्त ध्येयाने आज हिंगोली अकोला बायपास येथे शिवकृपा वेलनेस आणि फिटनेस सेंटरचे शानदार उद्घाटन झाले आहे। या सेंटरचं उद्घाटन जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर अर्जुन बाबा सुसे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। समाज अधिकाधिक हेल्दी आणि निरोगी व्हावा, लोकांनी योग्य आहार आणि नियमित व्यायामाची सवय लावावी या महत्त्वपूर्ण हेतूने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे। डॉक्टर अर्जुन बाबा सुसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आरोग्य टिकवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व अधोरेखित केले। डॉक्टर सुसे म्हणाले, फक्त आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। त्यांनी पुढे सांगितले की प्रत्येक व्यक्तीने दररोज व्यायाम करावा आणि संतुलित आहार घ्यावा। लहान मुलांच्या आरोग्याबाबतही त्यांनी अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला। त्यांनी पालकांना आवाहन केले की लहान मुलांना चहा, बिस्किटे आणि गोड पदार्थ देऊ नका। यामुळे लठ्ठपणा आणि इतर आजारांचा धोका वाढतो। त्याऐवजी मुलांच्या आहारात ताजी फळं, भाज्या आणि पौष्टिक अन्नपदार्थ असावेत असं त्यांनी सांगितलं। शिवकृपा वेलनेस आणि फिटनेस सेंटरमध्ये लोकांना योग्य वर्कआउट आणि आहार नियोजनाचे मार्गदर्शन दिले जाते। विशेष म्हणजे येथे मोफत वर्कआउट सत्रेही आयोजित केली जात आहेत, जे लोकांना निरोगी जीवनशैलीकडे नेणारे आहे। सेंटरच्या संचालिका सौ जया विजय चव्हाण यांनी डॉक्टर सुसे यांचे आभार मानले आणि सांगितले की या उपक्रमाचा उद्देश केवळ फिटनेस नव्हे तर संपूर्ण समाज आरोग्य साक्षर करणे हा आहे। आरोग्य म्हणजे फक्त शरीराची तंदुरुस्ती नव्हे तर मन आणि विचारांचीही शुद्धता आहे। शिवकृपा वेलनेस आणि फिटनेस सेंटरचा हा प्रयत्न समाजाला त्या दिशेने नेणारा एक सुंदर संकल्प आहे। याचबरोबर आजच्या हेल्थ बुलेटिन मध्ये इथेच थांबूया। धन्यवाद। आज भारत सरकार हेल्थ अँड वेलनेस सेंटरवरती काम करत आहे आणि एक वेलनेस ही अशी संकल्पना आहे की शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वस्थ म्हणजे ह्याच्यासाठी काम करते। आणि आज आम्ही हिंगोली या शहरामध्ये शिवकृपा वेलनेस सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी सतीश सर, आम्ही सर्वच वेलनेस कोचेस या समाजाला हेल्दी कसं राहायचं, निरोगी कसं राहायचं याच्याविषयी मार्गदर्शन करतोय। आणि आज या हिंगोली परिवारात, ह्या हिंगोली परिसरामध्ये असे अनेक असे लोक आहेत की ते हेल्दी आणि हॅपी झालेत। आमचा संकल्प एकच आहे की आपण भारताला हेल्दी बनवूया, हॅपी बनवूया। निरोगी भारत बनवणं हे सरकारचं संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेसाठी आम्ही सर्व लोक काम करतोय। तर आज या माध्यमातून मी एकच सांगेल, जर हेल्दी राहायचं असेल आपल्याला रोज व्यायाम आणि आपला नियमित आहार गरजेचा आहे। योग्य आहार जर घेतला तर आपण हेल्दी आणि हॅपी राहू शकतो। योग्य आहार म्हणजे आपण जे 6वीच्या वर्गात शिकतोय की कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, फायबर, मल्टीव्हिटॅमिन, मिनरल्स हे योग्य प्रमाणात घेणं याला योग्य आहार म्हणतात। तो आहार आपण जर घेतला तर निश्चितच आपण हेल्दी राहू शकतोय। यासाठी आमचे जे वेलनेस कोचेस हे आपल्याला गाईड करतात। त्या वेलनेस कोच कडनं हिंगोलीमध्ये आमचे या परिवारामध्ये भरपूर असे वेलनेस कोचेस आहेत, ते योग्य आहार कसा घ्यायचा ते सांगण्याचं काम करतात। तर आपण त्या वेलनेस कोचला भेटू शकताय आणि आपण हेल्दी आणि हॅपी बनवू शकताय। आपण बोलताना सांगितलं की लहान मुलांना काय खाऊ घातलं पाहिजे आणि काय नाही,
आई वडिलांनी काय काळजी आपण घेतली? लहान मुलांना बऱ्याच वेळेस आपल्याला डॉक्टर सांगतात की त्यांना चॉकलेट नकोय, बिस्किट नकोय. कमीत कमी वयाच्या 5 वर्षापर्यंत आपल्या मुलांना, जे लहान मुलं आहेत त्यांना गोड आणि खारा माल हे देणं अनिवार्य असते. त्या मुलांना 5 वर्षापर्यंत आपण गोड आणि खारा माल न देणं हे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. हे प्रत्येक महिलेला समजणं आणि हे सांगण्याचं काम आमचा वेलनेस कोच करतोय.